विठ्ठल चिंतन
शक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते। नमस्ते सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोविशेष अत्यावरो विवेकावरी हे दिव्य पूजावरी सर्गे कि हाँ प्रश्न करो माता पारुके तो दिवसे पर्यत के महेश एवढे जरी महिमेच करणे देवाच्या पर्यावरण करणे सूर्याची उठणे लागत ते गिरता कल्पतरुवरी फुलोरा काय फेरी पावने रुचिर सागरा कवळेवासे कापुरा सुवासुदेव चंदनाते कैसरी चर्चाय अमृताते काय फेरी रंगाय गगनावरी भरावे घडी केली तैसे श्री गुरु महिमा अतुलिता साधने ते निवांत केले चरण पूजा मागे नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महाराज हा जन्मला वृत्तवती तुझी उपमाना गई हलोकी भवते रुचे बांधला सुदेने अनाथा दिनाकारे पुकारे शिवरागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझे आदिदेवा यावरील करारा अभीर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माझा हो सेवेकरता निवडलेला भंग देवाचे सुप्रसिद्ध असे असणारे श्रीसंत श्रेष्ठ बाबाचे महागुरु तत्वज्ञाचार्य तुकाराम महाराज आणि या तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेला गोड असा अभंग यक्ष यावत जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या तुकारामांसारख्या जीवात्म्याला खऱ्या अर्थाने देव कळावा देव आपल्या जवळ यावा याच्याकरता खऱ्या अर्थाने साधू संतांनी सांगितलेले काही साधन आहेत मग नामस्मरण असू द्या भक्ती असू द्या योग असू द्या तप असू द्या या सगळ्या माध्यमातून या साधनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या साधनाला भूतो ती म्हणजे भक्ती आणि म्हणून त्या भक्तीच्या त्या वाटा प्राप्त करण्याकरता कशा प्रकारे ज्याच्याकडे परमात्म्याविषयी ज्ञान आहे त्याला शरण जावं कशा प्रकारे त्याची घोषणा आपल्या मुखातून वावा करावी काढावी बरं का असा दर्शवी लागला आदरणीय तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेला गोड असा अभंग मायबा गोड त्या
अभंगाचं यथार्थ भाव या ठिकाणी पाहिजे अल्पशा बुद्धीप्रमाणे. तर तुकाराम महाराज सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच या भूतलावर अवतीर्ण झाले बरं का. आणि या प्रपंचामध्ये गुंतलेले महाराज प्रपंचामध्ये रस नाही बरं का. ज्या संसारामध्ये आपण आलेलो त्या संसारामध्ये संसार कसा आहे फार दुर्गट आहे बरं का. आणि म्हणून अशा संसारामध्ये आपल्याला काही म्हटले या ठिकाणी रस नाही, हा नश्वर असा संसार आहे. मग कशा करता आलेला आहोत, येण्याचं प्रयोजन काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर महाराजांना एवढं कळालं की खऱ्या अर्थानं आपल्याला भगवत प्राप्ती याच एकीकडे देवाचे भजन बरं का. याच धर्मामध्ये आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं परमात्म्याचं भजन करायचंय. आणि त्या भजनाच्या माध्यमातून इतक्या वर्षानंतरचा मिळालेला शेवटचा नरदेह आणि त्या नरदेहामधून खऱ्या अर्थानं आपल्याला काय करायचंय, तर जिथून आलो तिथे जाण्याकरता भगवंताला पाहण्याकरता आपण प्रयत्नशील असणं गरजेचं. कारण याच जन्मामध्ये परमात्म्याने आपल्याला एवढी तेज बुद्धी दिलेली आहे बरं का. म्हणून नाथ बाबा सांगतात मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिलेला. आणि म्हणून ते वर्म तुम्हाला आम्हाला कळावे याच्याकरता तुकोबाराने आपल्या जीवनातील सुंदर असा अनुभव या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केलेले आहे बरं का. महाराज त्यावेळी खऱ्या अर्थानं भक्तांमध्ये सर्वोतोपरी या ठिकाणी उच्च स्तरावर असणारे कोण आहेत, तर हनुमंतराय होते बरं का. आणि म्हणून तेच बुद्धीच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून तुकोबाराने भक्तीचं वर्ग भक्तीच्या त्या वाटा आपल्याला प्राप्त व्हाव्या बरं का, याच्याकरता धाव घेतली. आता विचार करा तुकोबारायांना खऱ्या अर्थानं कोणाकडं ज्ञान मागण्याकरता गरज होती का, नव्हती ना महाराज. कारण अनंत जन्मांतर्गत म्हणजे तुकोबारा परमात्म्याच्या सानिध्यामध्ये होते युगायुगांतर्गत बरं का. देवा धरती आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर. संत किंवा भक्त परमात्म्याबरोबर प्रत्येक अवतार कार्यक्रमामध्ये असतात. आणि म्हणून माझ्या तुकोबारायांना अनुभव होता, ज्ञान होता, तरी सुद्धा तुम्हा आम्हाला एवढं कळावं याच्याकरता त्यांनी केलेला हा अट्टास आहे. अर्भकाच्या हाती पंथे धरले हाती संत मार्ग याच्याकरता येतात. आणि ते तुकोबारा तुम्हाला आम्हाला सुंदर असं या ठिकाणी अनुभव प्रतिपादित करू लागलेले की त्यांनी ज्ञान संपादन करण्याकरिता ज्ञानीवंत अशा प्रकारे भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याला आकळून आले म्हणजे माझे हनुमंतराया. आणि म्हणून त्या हनुमंतरायाने या ठिकाणी ते शरण गेले. ते कसे गेलेले आहेत, शरण गेल्यानंतर कशा प्रकारे माझ्या हनुमंतरायांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, गुणानुवाद गायलेले आहे, हे आपल्याला या अभंगामध्ये पाहायचंय. महाराज महाराज म्हणू लागले शरण शरण ते हनुमंता तुम्हा आलो राम दूता. महाराज म्हणू लागले की दोन वेळा शरणागती म्हटलेलं आहे बरं का. एक म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याच्या करता शरण शरण असं महाराजांनी उद्भवलेलं असावं. दुसरा अर्थ असा होऊ शकतो की या ठिकाणी हनुमंतरायाने तुम्हाला सर्वतोपरी शरण आलेलो आहे. म्हणजे कसं तन मनानं बरं का पूर्ण शरीराने तुम्हाला शरण आलेलो आहे असा सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून शरणागतीमध्ये शरण शरण आदरांचे या ठिकाणी वापरलेले कारण ते उच्च स्थानावर आहे बरं का. म्हणून जी असा आदरार्थ या ठिकाणी वापरलेल्या माझ्या तुकोबाराने. आणि हनुमंत हनु म्हणजे मारणारे बरं का बरं का. हनुमंत असे असणारे माझे हनुमंतराया तुम्हा आलो रामदूता. तुम्ही कोण आहात, तर रामाचे दूत आहात असे उत्तरार्धामध्ये महाराज म्हणू लागलेले. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्याचं विश्लेषण त्याप्रमाणे त्याला एक विशेषण महाराजांनी दिलेलं. जसं आपण म्हणतो की एखाद्याची बॉडी असेल तर काय बॉडी गार्ड वगैरे नाही, तसं माझ्या कार्यप्रणाली पाहता माझ्या तुकोबाराने माझ्या हनुमंतराने तुम्हा आलो रामदूता. तुम्ही कोण आहात, तर रामाचे दूत आहात असं या ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे. आणि म्हणून मी अनन्य भावानं तुम्हाला शरण आलोय. तुम्ही काय करा, ज्या भक्तीच्या त्या वाटा आहेत त्या मला तुम्ही दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा हे विशेष पुन्हा वापरलेलं आहे. सुभटा म्हणजे काय, तर एक कुशल योद्धा युद्ध कार्यप्रणालीमध्ये धैर्यानं शौर्यानं बरं का
जो युद्ध करतो त्याला सुवर्ण असं विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि ते माझे हनुमंतराय होतेच ना त्या बाबतीत आणि म्हणून या ठिकाणी त्याला सुवर्ण असं म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर त्या सुबोधनाला परिपोषक असं असणार. तुम्ही म्हटले कोण आहात तर शूर आणि धीर. तुम्ही म्हटले शूर आहात, तुम्ही शौर्यवान आहात, तुम्ही धैर्यवान आहात. वेळ मिळाला तर त्याचं चिंतन आपल्याला पाहिजेच आहात बरं का. आणि स्वामी काय देतो सादर. आपल्या स्वामींच्या कार्यामध्ये सदैव तत्पर असे असणारे तुम्ही हनुमंतराय बरं का. असं या ठिकाणी माझ्या हनुमंतरायांचं चिंतन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजन्माची आठवण करून देण्याचा प्रयत्न माझ्या तुकोबरायाने केलेला. तुम्ही कोण म्हटले होता तर तुका म्हणे रुद्रा. भगवान शिवशंकरांचा 11वा रुद्र म्हणजे साक्षात हनुमंतरायांच्या रूपाने तुम्ही अवतीर्ण झालेले आहात असे या ठिकाणी आठवण करून देतात. आणि अंजनीच्या कुमारा अंजनी मातेच्या पोटीमध्ये तुम्ही अवतीर्ण झालेला. अशा प्रकारे तुकाराम महाराज माझ्या हनुमंतरायांची सुंदर अशी कार्यप्रणाली बरोबरच त्यांनी केलेल्या संपूर्ण कार्याचा आढावा सुंदर विशेषण वापरून या ठिकाणी भरपूर असं त्यांना काय केले तर बहुमानाने या ठिकाणी काय केलं सुंदर अशा वाचन मनानं त्यांना समर्पित केलेले आहे. आणि त्याच्या माध्यमातून म्हटले मला फक्त तुमच्याकडून एकच हवंय. काय हवंय तर काय भक्तीचा देवाचा मधुनामारा सुभटा यथावती अवकाश संबंधाचा पूर्ण भाव अशा बुद्धीप्रमाणे ठेवलेले आहे बरं का. या पवित्र सुमंगल अशा गादीवर जीवन परमात्म्याचे गुणांवर गाण्याची संधी त्यांनी मला प्राप्त करून दिली. ते म्हणजे परमपूज्य आदरणीय स्वानंद सुचकनाथजी गुरुवारी कोळेकर बाबा बरं का. त्यांची कृपा जशी होईल, स्वामीरायांची कृपा जशी होईल, हनुमंतरायांची कृपा जशी होईल, प्रभू श्री रामचंद्रांची कृपा जशी होईल, इथे या सेवे करता लाभलेले उत्कृष्ट कीर्तनकार मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, गायनाचार्य मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील आणि कोण बसलेले ज्येष्ठ वरिष्ठ महावृद्ध मंडळी, बाळ गोपाळ बंधू भगिनी या सर्वांच्या मध्ये कृपाशीर्वादानं जसा भाव तसा म्हणते या ठिकाणी आपल्या समोर त्यांच्या वेळेमध्ये मांडण्याचा छोटासा प्रयत्न त्याकडून केला जाणार आहे. त्याला उत्तुंग साथ किंवा सर्वांची लाभेल अशी आशा बाळगतो. असा पर्याय जायचा असा आपल्या करंबाणे गावामध्ये वरचीवाडी आणि वरचीवाडीमध्ये बरेच वर्ष असे वास्तव्य करणारे गुरुजन संपूर्ण गुरुजनाची मंडळी या ठिकाणी राहत आहात. आणि मला वाटतं जवळजवळ 60 वर्षापूर्वी थोर असे वारकरी या ठिकाणी होऊन गेलेले असावे. ते त्यांचा सुंदर एक विचार होता की आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये येणाऱ्या पिढ्यानपिढ्यातील युवकांना खऱ्या अर्थानं आपला उद्धार करण्याचं मानस त्याच्याकरता काहीतरी मूळ व्यासपीठ असणं गरजेचं आहे ना. आणि म्हणून या जगतामध्ये खऱ्या अर्थानं परमात्म्याला भक्तीच्या माध्यमातून उभं करणारे म्हणजे माझे हनुमंतराय हे चिरंजीवी रूपाने हे लोकांमध्ये भ्रमण करत आहेत. तुम्हाला ठाऊक आहे ना चिरंजीवी रूपाने भ्रमण करणारे आहेत बरं का. आणि म्हणून त्यांनी केलेली भक्ती हे नामचिंतन बरं का त्यांची ज्या कार्यप्रणालीने ते राहिले या जगतामध्ये किंवा सेवेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या तेच गुण आपल्यामध्ये यावे याच्याकरिता गावागावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहू गेलो तर माझ्या हनुमंतरायांची मंदिरे आहेत बरं का. त्या मूर्तीची स्थापना केली जाते. मूर्ती कशासाठी स्थापन करावी तर तो परमात्मा आपल्या डोळ्यामध्ये बसावा, हृदयामध्ये बसावा, त्याचा गाळा मला लागावा आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काय व्हावं तर मी सुद्धा त्या परमात्म्याच्या सेवेमध्ये रस व्हावा हा ते हेतू असतो बरं का गुरु साधू संतांचा. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी हनुमंतरायांच्या मूर्तीची ती स्थापना प्राण प्रतिष्ठा करून आपल्याला ठेवलेली दिसते. आता मला सांगा पहिल्यांदा सर्वात पहिली हनुमंतरायांची मूर्ती कुणी स्थापन केलेली असावी या जगतामध्ये कोणाला आठवतंय का? बोला बोला बिंदास बोला. कुणी स्थापन केली नाही ठाऊक? बघा समर्थ रामदास स्वामींनी पहिली माझ्या हनुमंतरायांची मूर्ती काय करावी तर स्थापना केली हा. आणि ते सुद्धा त्यांच्याच अवतारात असं म्हटलं जातं बरं का. पण परमात्मा किंवा भक्त ही कार्यप्रणाली कशा प्रकारे उच्चांचा करता ते ध्यानामध्ये असणं गरजेचं आहे. आणि तीच परंपरा तोच ठेवा आज तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जपत आहोत.
असंच या ठिकाणी या वर्षावाडीतील सर्व मंडळींनी या ठिकाणी थोर असं आपल्या इच्छापूर्त सुंदर असं मंदिर बांधलेले आहे. माझ्या हनुमंतरायांचे सुंदर असे दिव्यमान लक्ष मूर्ती या ठिकाणी विराजमान केलेले आहे आणि त्या विराजमान केलेल्या सुंदर अशा मूर्ती समोर आज तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो वर्षाने एकादशाचा तर भगवानाचं नामचिंतन सुख सोहळा माझ्या हनुमंतरायांचा उद्या जन्मकाळाचा दिवस आहे पहाटेच्या वेळी बरोबर ना आणि म्हणून आजचा हा त्यांचा जागराचा कार्यक्रम हवा या अनुषंगाने त्यावेळी मला वाटतं 7 दिवसाचा सप्ताह बसत होता बरोबर ना बरं आता कमी का झाला आल्याच्या दृष्टिकोनातून ही करणारी लोक कंटाळली परमार्थ वाढायला पाहिजे मला काही ठिकाणी 3 दिवसाचे 3-3.5 दिवसांवर जातात 3.5 दिवसाचे 7 दिवसांवर 8 दिवसांवर जातात परमार्थ वाढला पाहिजे त्याच्याकरता तरुणांनी पुढे आलं पाहिजे आता जिकडे तिकडे आपण गेला तर परमार्थ वाढायचं चालेल कारण हेच अंमल करणे काम विधी वाढवावे नाम बरोबर ना त्याच्याकरता तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो असो 1.5 दिवसाचा का होईना तुम्ही आनंदाने उत्साहाने सर्वजण घेऊन या ठिकाणी करतात हे तुमच्या आमच्या सर्वांच्या भाग्याची गोष्ट आहे बरं का आणि त्याच्याकरता आज तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे बरोबर ना आज परमात्म्याच्या नावाचा काय झालेला आहे विना उभारल्या गेलेले आहे याच्याकरता आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आलेलो आहोत म्हणून सर्वांगाचे काम करा बरं का काय म्हटलं मी सर्वांगाचे काम करा आपण एवढ्या जन्म घराला इथे येतो बरोबर ना परंतु नेमकं मन जागेवर काही ठेवत नाही कारण मन अतिशय चंचल महाराज क्षणात इकडं तर क्षणात तिकडं करून आपल्या आयुष्याचं वाटोळं करतो महाराज बरं का म्हणून 10 इंद्रियांना नाचवणारा मन आहे त्या मनाला तुम्ही आम्ही एकरूप करणं गरजेचं आहे बरं का भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात काजे या मनाचे एकनिके जे देखिले गोविंद्या काया तुके म्हणून विशेष कवतुके गायित गायिते मनाची खासियत आहे रंगाला कुठली गोष्ट आत्मसात करायचं ठरवलं तर तो पटकन त्याच्यावर अवघड होतो मग तीच खासियत उचलायची आणि परमात्म्याच्या नामचिंतनाच्या ठिकाणी भक्तीच्या ठिकाणी तुम्ही आम्ही लावली तर मग खऱ्या अर्थानं परमात्मा या 3.5 हाताच्या नरदेहाला आपल्यासारखं केल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या पदार्थ बोलत नाही हा त्याला पुरावा तो गोबाळांचा आहे
अविनाश करे आपुलिया ऐसे लागे म्हणा पिसे गोविंदाचे म्हणून त्या परमात्म्याच्या नामाचं पीस या ठिकाणी लावा त्या गोविंदाचं वेळ लावा तुकोबऱ्या म्हणतात त्या परमात्म्याचा मला लागला बरं का आणि म्हणून मी त्याच्याकडे वळलो लागू लागला बरं का कृष्णाबाई माऊलीचा तुकोबऱ्या म्हणतात त्या परमात्म्याचा मला लागला म्हणून मी त्याच्याकडे वळलो बरं का तसा लागण्याकरिता या गावामध्ये मंदिर बांधलेली असतात बरं का आणि म्हणून अशा ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमात व्यतिरिक्त माझ्यासारख्या आत्महत्या मागाला सेवा करण्याचा योग जगाच्या मायबापाला आनंद दिलेला आहे बरं का विशेष करून मला सूचित करणारे आदरणीय आपल्या गावचे माजी सरपंच कृष्णादादा श्रीमन यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला म्हणून सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्वांचा गुणी आपल्या धर्म संस्कृतीमध्ये आपण जर पाहू गेलो तर खऱ्या अर्थानं परमात्म्याने जे अवतार तुमच्या आमच्याकरता घेतले देव कशासाठी अवतार घेतो महाराज कशासाठी घेतो धर्मरक्षाया अवतार घेतली नाही का धर्माचं रक्षण करण्याचं काम साधू संतांचं रक्षण करण्याचं काम बरं का आणि अजूनही तुमच्या आमच्यासारख्या जीवनामध्ये जो अंधकार आहे जो अज्ञानपण आहे तो दूर करण्याकरता परमात्मा पुण्याकरी संतांच्या रूपाने अवतीर्ण होत असतो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले बरं का ते संत म्हणजे देव आहे देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा असे हे संत जगतामध्ये परमात्मा येत असतो महाराज ते वेळ आपले चिरणी कैवारे साकार होणे अवतरे ज्ञानाचे अंधारे गिळो निघाली त्याचा करता जगाचा मायबाप अवतीर्ण होत असतो आणि अशाच अवतीर्ण झालेल्या त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपाने देव अवतीर्ण झाला बरं का आता ही सुद्धा आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता जगाच्या मायबापाने केलेला हा अट्टहास होता रावण मातलेला होता सर्वांना ठाऊक देव देवांना सर्वांना बंदिस्त ठेवलेलं होतं 8 दिवसापूर्वी परमात्म्याचं नामचिंतन जन्माचा सोहळा आपण साजरा केलेला आहे बरं का परंतु वाल्यासारख्या पाप्यानं केलेलं पाप बाजूला करून त्याच्यानंतर संतांच्या म्हणजे नारदांची भेट झाल्यानंतर नारदांकडून मिळालेला अनुग्रह आणि अनुग्रहाच्या माध्यमातून एका पापी मनुष्याचा भक्त झाला बरं का कशाने राम नामाने बरोबर ना नारदाने मंत्र दिला वाल्याचा वाल्मिकी झाला हा मंत्र मुखाने बोला राम 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 त्या वाल्याला राम म्हणता सुद्धा येत नव्हतं मरा म्हणायचा काय म्हणायचा मरा म्हणायचा मराचा काय झाला राम झाला थोडी सांगतात ना जपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार मनाचा पत्र असणं गरजेचं आहे मग तुम्ही काही म्हणा परमात्मा स्वमुखाने अर्पण करत असतो नाही का आपण दिलेलं काही परमात्मा स्वमुखाने अर्पण करत असतो पत्रम पुष्पम फुलं तोयम योग्या भक्ता प्रयच्छती अशा सर्वांना असतो ज्ञानात नाही का पण असा हा परमात्मा तुमच्या आमच्यावर कृपा करतोच ना महाराजात काही नवल नाहीये मग वाल्यानं परमात्म्याचं नामचिंतन करून बरं का सुंदर असं शतकोटी रामायण रचलं आणि त्याप्रमाणे जगाला जगाच्या मायबापाला कार्यप्रणाली करावी लागली आणि म्हणून त्याच्या रूपाने प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपाने परमात्मा अवतीर्ण झाला आणि त्या रामकार्यामध्ये सुंदर असं सर्वात सर्वश्रेष्ठ असं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर माझे हनुमंत राय होते बरं का अति तुला
अवघाडी माझे हनुमंत दस निकट पैकी रे म्हणून देखील रामचरण श्रीमद भागवतामध्ये दोन प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुम पाद सेवनम आणि चरण दासम सत्यात्मम निवेदनम. त्या नवविध भक्तीमध्ये माझे हनुमंतराया पारंगत होते. पारंगत होते एवढंच नाही तर प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्ष वनवासामध्ये होते की नाही, त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये चालून रात्रीच्या वेळी विश्रांतीला प्रभू रामचंद्र बसायचे. त्यावेळी माझे हनुमंतराय त्यांच्या चरणांची सेवा करत बसायचे बरं का. आणि अशी इतकी उत्कट भक्ती त्या 14 वर्षांमध्ये सेवा घडली माझ्या हनुमंतरायांकडून. शेवटी रावणावर विजय मिळून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये आले. राज्याभिषेक सोहळा सुंदररित्या सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून झाला बरं का. आणि मग ज्यांनी या रामकार्यामध्ये मदत केलेली आहे त्या सर्वांना माझ्या प्रभू श्री रामचंद्रांना काही ना काहीतरी देऊन सन्मानित केलं महाराज. तुम्ही आम्ही सर्वजण करतो की नाही, आपला कार्यक्रम असेल तर काही अंश व्यक्तिमत्व असतील, कुण्या प्रकारे सेवा करणार असेल तर त्याला आपण काही ना काहीतरी देऊन सन्मानित करत असतो. तर त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सर्वांना दिलं महाराजांना बरं का. सर्व महाराजांना या ठिकाणी काहीतरी देऊन सन्मानित केलं. परंतु माझ्या परमप्रिय भक्ताला हनुमंताला काय म्हटले द्यावं या चिंतेमध्ये माझे प्रभू श्री रामचंद्र होते. आणि आपल्या पतीच्या अंतःकरणामध्ये काय येत आहे हे जाणणारी सच्ची पतिव्रता म्हणजे सीतामाता होती. आणि म्हणून सीतामातेने ओळखलं प्रभू चिंतेत आहे, हनुमंताला काय द्यावं बरं का. आणि म्हणून हनुमंताला जेव्हा सीतामातेने बोलावलं, हनुमंता इकडे बरं का. कारण सीतामाता आणि हनुमंतरायांचं एका मातेचं आणि पुत्राचं नातं होतं बरं का. आणि म्हणून हनुमंतराया जवळ आलेले मातेला प्रणाम केलेले आहे. हे आदर्शयुक्त जीवन आहे माझ्या हनुमंतरायांचं. आणि त्यावेळी सीतामाता म्हणू लागली, इतकी सेवा प्रभू रामचंद्रांची तुम्ही केलेली आहात बरं का. म्हणून हा नवरत्नांचा हार म्हटले तुमच्या गळ्यामध्ये घालून तुम्हाला सन्मानित करत आहे बरं का. तो हार गळ्यामध्ये घातल्यानंतर माझ्या हनुमंतराया व्यतीत झाली. ते पाहुणे वायुनंदन झाले अत्यंत उद्विग्न. बाह्य पूजाचे निघणे तुझं अभिमान जनना घातकी. ते काय गगनचुंबी हारावर जाऊन बसले आणि त्या हारावर निरखून पाहिलं, त्याच्यात एक मणी फोडला बरं का, खाली टाकून दिला. दुसरा फोडला, खाली टाकून दिला. असे एक मणी या ठिकाणी फोडून पाहत होते आणि टाकून दिला. तरी मरकट चेष्टा मात्र सीतामातेला पाहिली. आणि तात्या सीतामातेला पाहिल्यानंतर हनुमंताला बोलून घेतला, हनुमंता इकडे म्हटले. अरे एवढा नवरत्नांचा हार म्हटले तुला दिला, काय त्या हारामध्ये फोडून पाहत आहे. हनुमंतराय म्हणू लागले, मी माझ्या रामाला पाहतो बरं का. मग ज्या मण्यामध्ये म्हटले राम नाही बरं का, ज्या मण्यामध्ये राम नाही तिथं म्हटले काय काम आहे त्या मण्यांचा बरं का. मी दास आहे रामाचा. हार काय म्हटले कामाचा. हनुमंतरायाने सीतामातेला सांगावं. माता म्हणू लागली, एवढे म्हणतात तर तुझ्या हृदयामध्ये सुद्धा आहे का. हो म्हटले, माझ्या हृदयामध्ये सुद्धा आहे. जय श्रीराम नावाचा हृदय केला आणि आपली छाती विधारून दाखवली महाराज. राम लक्ष्मण सीता हे रूप साक्षात पाहायला मिळालं. आपल्या परमप्रिय भक्ताचा हा सुंदर असा पराक्रम पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांना एवढं काही उरून आलं महाराज बरं का. आणि त्या हनुमंतरायांना बोलावल्याने आलिंगन केलं माझ्या प्रभू रामचंद्रांनी बरं का. आणि हनुमंतराव म्हणायला लागले, हनुमंता अरे मी जरी माझ्या प्राणाचे बलिदान जरी दिले तरी म्हटले हे उपकार माझ्याने भेटणारे नाही. बघा देव आपल्या भक्तांचे सुद्धा उपकार मांडण्यामध्ये पुढे असतो. म्हणून जगतामध्ये तुम्ही आम्ही कुणाचे उपकार मानतो का नाही. व्यवहारामध्ये जर का उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला आम्हाला काहीतरी अडचण एखाद्यानं घराच्या माध्यमातून, वस्त्रांच्या माध्यमातून, कुठल्याही वस्तूंच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी दिलं तर महाराज आपण परतफेड करतो का. त्याचे उपकार आपण ध्यानामध्ये ठेवतो का. ठेवणारे असतील ते सोडावा. वेगळा एकदा कोणी चुकाचे असतील लोटांगणी नाही का. परंतु उपकार आपण सहजासहजी ध्यानामध्ये ठेवत नाही. परंतु उपकार व्यवहारामध्ये अशा लोकांचे ठेवावे. कोणाकोणाचे उपकार आपल्यावर आहेत आठवत आहे का. पहिले उपकार कोणाचे आई वडिलांचे आहेत. पहिले उपकार आपल्या जगाच्या मायबाबाचे देवाचे घरामध्ये ठेवावं. त्याने इतक्या वर्षात तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं करून
या जन्मामध्ये परमात्म्याला आपल्याला पाहिजे ते अन्न पुरवलं, बरं की नाही? का आपण सर्व तयार करतो? अजिबात नाही. तोच आपल्याकरता सगळं काही निर्माण करत असतो. म्हणून त्याला म्हणतात ना, ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका. तो तुम्हाला समाजाचा पालक आहे, त्याने जन्माला घातलेलं आहे. या सगळ्या गोष्टीची आठवण तुम्हाला आम्हाला असायला पाहिजे. म्हणून पहिले उपकार करायचा माय बाबाचे. दुसरे उपकार, तुम्हाला आम्हाला जन्माला 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीनं आपल्याला उदरामध्ये ठेवलेलं आहे, त्या आईचे उपकार. जन्माला आल्यानंतर वस्त्र, नाही का, खाणं, या सगळ्या गोष्टी आपले लाड पुरवले ते आपला पिता, बरोबर ना? या आई वडिलांचे उपकार जीवनामध्ये विसरू नका. आणि तिसरे उपकार आपल्याला धान्य जगतामध्ये आपल्याला कशा प्रकारचं वागलं पाहिजे असं बहुमूल्य ज्ञान जे देतात ते गुरु माऊली महाराज, बरं का? त्या गुरु माऊलींना सुद्धा कधीही विसरू नका. श्री गुरु काय ठेवतो विश्वास, दासांचा तो दास होय त्यांचा. या 3 जगांचे उपकार तुम्ही आम्ही अवश्य मानले पाहिजे. काय विषय होता आपला? जगाचा मायबाप आपल्या भक्तांचे बरोबर मानतो महाराज. माने भक्तांचे अशी त्यांची ख्याती, ते म्हणजे माझ्या हनुमंतराया, बरं का? आणि त्यावेळी माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमंतरायांना सांगितलं, आलिंगन दिल्यानंतर, हनुमंता आता मात्र या ऋणातून मला उत्तीर्ण होण्याकरता काहीतरी माग, बरं का? म्हणून देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी माग. आपल्याला सर्वांना इच्छा असते काही ना काहीतरी मागायची, पण काय नेमकं मागितलं पाहिजे हे संतांनी कशा प्रकारे मागितलेले ते ध्यानामध्ये ठेवा. ते आपल्या ध्यानामध्ये असणं गरजेचं आहे. तर आपण प्रपंचामध्ये मागून मोकळ होतो. देव देतो सुद्धा आपल्याला. गाडी हवे गाडी देतो, घर हवे घर देतो, चांगली पत्नी हवे पत्नी देतो, चांगलं सोनं गाणं हवंय, सगळं कपडा लत्ता सगळा देतो. परंतु देव काय करतो? देतो आणि मोकळा होत असतो, जवळ राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं मागायचं असेल, देवाला जवळ राहायचं असेल तर देवाला आवडेल तेच मागितलं पाहिजे. देवाला काय आवडतं? आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार हरीचे दास तुका म्हणे मजयास. परमात्म्याला काही ना काहीतरी मागा, परमात्मा आपल्या जवळ आल्याची गरज नाही. हनुमंत काय म्हणू लागले, देवा देणार आहेस ना? एकच आहे, या वचन दिवा करू. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, बरं का, तोपर्यंत या भूतलावर नामकथा चालू आहे, तोपर्यंत या ध्यानामध्ये प्राण असणं गरजेचं आहे. म्हणजे हनुमंतरायाने सांगावं. आणि एवढंच नाही प्रभू, आणि ज्या रूपाने तू माझ्या समोर आलेले आहे त्याचा नाम मला लागलेला आहे. हे स्वरूप, हे रूप म्हणजे सदैव माझ्या डोळ्यामध्ये बसलं पाहिजे. एवढंच नाही तर ते पवित्र गोड नाम माझ्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. महाराज, गोड तुझे रूप तुझ्या गोड नामाचा अध्यास मला सदैव लागला पाहिजे. एवढंच नाही तर तो लागत असताना माझ्या अंतःकरणामध्ये महत्वाचं म्हणजे प्रेम असणं गरजेचं आहे. प्रेम म्हणजे काय? भाव म्हणजे काय? तर अंतःकरणामध्ये निर्विकल्पना येणे, बरं का? विकल्प रहित अंतःकरण राहणं आणि परमात्म्याच्या या साधनांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही तत्पर राहणं, याला खऱ्या अर्थानं आपली ती भक्ती केलेली नामचिंतन सगळे परमात्म्यापर्यंत पोहोचत असते. महाराज, अंतःकरणामध्ये प्रेम नाही, बरं. आता मी इथं कीर्तन सांगतोय, मी सांगत नाही, मी सांगतोय अजिबात नाही. कीर्तन कोण सांगतं? परमात्मा सांगत असतो. तुम्ही आम्ही निमित्त आहोत, निमित्त आहोत. कीर्तन म्हणून कीर्तन करायला कधी म्हणून आम्ही कीर्तन सांगतो. जे म्हणत असतील त्याने सांगावं की
निमित्त म्हणून मी पडाचा पाडा कधी पुढे कुठल्याही गोष्टीमध्ये करायचा नाही. म्हणजे बरोबर सांगतात ना, हे मदतीस राहिले परिम्या नाही केले ऐसे जणे जाणीतले तो सुटला. हे माझ्याकडून झालं पण मी नाही केलं असा कोण म्हणतो तो सुटला झाला. मी अंतःकरणामध्ये प्रेम हा गरजेचा आहे बरं का. कारण परमात्मा भुकेलेला कशाचा आहे? प्रेमाचा भुकेलेला. थोर प्रेमाचा भुकेला अति दुष्काळ तयारा. म्हणून संत हुशार होते महाराजा. म्हणून देवाकडे संतांनी दुसरं काही मागितले नाही. नाथबाबांचा विचार केला तर नाथबाबा देवाकडे मागण्या करतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविने नाही समाधान. बरोबर ना. दुसरं काय म्हणतात? तुकोबराया गाते जागा प्रेम माया विठ्ठला. तुकोबराया देवाकडे प्रेम मागतात बरं का. त्याहून सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट विद्या मंजूर वाणीनं परमात्म्याला काय व्हावा तर या ठिकाणी माझं सुटावं अशा अनुषंगाने मागणं करणारे माझे विश्वसंत नामदेव राजा. तू माझी
हनुमंतरांना शरण होता. शरण असं 2 वेळा ठिकाणी उद्धारकडे मागाशी सांगितल्याप्रमाणे असं तुकोबरानं दर्शनात जाईल. हनुमंतराया, माझ्या अंतःकरणातील असणारे जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरता मी अनंत भावानं तुम्हाला शरण आलेलो आहे बरं का. आणि ते तुम्ही स्वीकारा. जशी गंगा सर्वतोपरी उगवून झाल्यापासून सर्वतोपरी काय होते जाऊन समुद्राला मिळत असते, तसं तन आणि मनानं आपण या ठिकाणी शरण केलं पाहिजे बरं का. मग सद्गुरू माऊली असू द्या, संत महंत असू द्या किंवा देव असू द्या, कारण हे सगळं कोणाचं आहे ते आपलंच नाही ना. असं अगदी नसतं कोणाचं आहे, देवाचं आहे बरोबर. म्हणून त्याच्याकरता तुम्ही आम्ही त्याला अनन्य भावानं शरण केलं पाहिजे. मला शरण केलं पाहिजे. महाराज एका ठिकाणी नामदेवराय सांगतात की देवाला शरण केल्यानंतर कशा प्रकारे शरण केलं पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो महाराज 2 चरणाचाच अभंग आहे, त्याच्यामध्ये 6 बाबी त्यांनी सांगितलेले आहेत. घालीन लोटांगण वंदन करणार डोळ्याने पाहिलं रूपा तुझे प्रेमे आनंद आनंद पूर्ण लोटांगण घालायचं देवाच्या जवळ गेल्यानंतर. त्याच्यासाठी आज तुम्ही आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर लोटांगण घालत असतात. काही लोक त्यांना हसतात, काय नवायला पोळ लागले असू नका रे बाबांनो. लोटांगण कशा करता घालायचं तर अंतःकरणातील अहंकाराची निवृत्ती होण्याकरिता बरं का. कारण अहंकार घेऊन देवाच्या जवळ आपण गेलो तर परमात्मा आपली शरणागती स्वीकारलं नाही. परमसंतांना भक्तांना नव्हतंय म्हणून ते लोटांगण घालतात बरं का. म्हणून घालीन लोटांगण महाद्वारी त्याच्याकरता लोटांगण घालायचं असतं बरं का. कसं काठी जे का लोटी पडले जैसे लिंगदा प्रतिमा घेठी देखत देखत ठेव अंगेष्टी काठी जे का लोटी पडली जैसे. काठी बघा पडल्यानंतर अशी लोळत लोळत जाते की नाही, तसं मला तुम्ही आम्ही लोटांगण घातलं पाहिजे. मग कसं लोटांगण घातलं तर अहंकाराची निवृत्ती होते. मग ते शरणागती परमात्मा आपली स्वीकारत असतो. वंदिन आधी लोटांगण वंदिन चरण देवाचं चरण वंदायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय. संत म्हणतात त्याच्याकरता तर त्याच्या चरणावर सुख आहे. तुझे पाय सुख गर्व आहे बरोबर ना. आधी लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे. देवाचं रूप पाहायचंय डोळ्याने का तर देवाचा चेहरा पाहिल्यानंतर महाराज जन्मोजन्मांतर्गत आपल्याकडून झालेलं पाप ते ब्रह्मपातक सुद्धा असू द्या तर त्याचं निर्मूलन झाल्याशिवाय राहत नाही बरं का. एवढं परमात्म्याच्या चेहऱ्यावरचं तेजाचं महत्व आहे. तुमचं आमचं शरीर हे पंचतत्वाने बनलेलं आहे, परंतु देवाचं शरीर कशाने बनलेलं आहे, नुसतं तेजाने बनलेलं आहे बरं का. असं हे परमात्म्याचं रूप ज्यांनी पाहिलेलं आहे ते वर्णन करून सांगतात ना महाराज. राजस कुमार मदना पुतळा रवी शशिका रूप असं परमात्म्याचं सुंदर असं रूप आहे. ज्यांनी पाहिलं ते सांगतात महाराज. आणि म्हणून ते रूप पाहिल्यानंतर जे पाप आहे त्याचं निर्मूलन होत असतं. कुटुंबाप्रमाणे होऊन सांगतात काय महिमावर
ते कशासाठी तर जीवाशिवाचं ऐक्य होण्यासाठी हे हृदयचे हे हृदय झाले प्रेमे आलिंगीन ते काय म्हटलेलं आहे भावे ओवाळेनं आणि आनंद पूजन हृदय म्हटले नाही का आनंदाने परमात्म्याचं पूजन करायचं आहे आणि मग भावानं श्रद्धेनं परमात्म्याला ओवाळायचं आहे या अनुषंगाने तुम्ही आम्ही परमात्म्याच्या शरण गेलो या क्रिया केल्या तर मग परमात्मा कुठेतरी आपल्याला त्या वृत्तीने महाराज पाहायला विडाला विडाला संपूर्ण कन्या माझ्या हनुमंतराला शरण जातात जी असं आदरार्थी आम्ही माझ्या कुटुंबाने हनुमंतरांनी वापरले हनुमंत असं म्हटलेलं आहे बरं का त्या हनुमंत नाव म्हणजे हनुमंतराच्या मुलावर तर ज्यावेळी हनुमंतराय जन्माला आले उद्याच्या तिथीला बरं का पहाटेच्या वेळेला त्यावेळी जन्मल्यानंतर त्यांची आई अरण्यामध्ये फळ आणण्याकरता गेलेली होती बरं का अंजनी माता आणि त्यावेळी झोपेतून माझे हनुमंतराय बाळालयामध्ये असणारे उठलेले उठल्यानंतर लागले त्याला भूक लागली ना मला मग भूक लागल्यानंतर आता माझ्या वानरा गोकुळामध्ये जन्माला आलेले वानर काय खातात मला फळच खातात ना आणि मग त्यावेळी पहाटेच्या वेळी आकाशामध्ये सुंदर असं सूर्याचं उगम झालेलं होतं आताच्या वेळी तुम्ही पाहिलं तर बघा एकदम रक्त वर्णाचं असं ते सूर्य उगवलेलं आपल्याला पहाटेच्या वेळी पाहायला मिळतो आणि त्यावेळी हनुमंतरायाला वाटलं की हे फळ माझ्या करता आहे म्हणून महाराज उड्डाण केलं आणि त्या ते फळ समजून त्या सूर्याला खाण्याकरता महाराज गेले मग त्यावेळी कित्येक जण राहू केतू इंद्र वगैरे सगळेजण आले ना त्याला अडवण्याकरता शेवटी इंद्रानं त्यांना काय करावं आपल्या शस्त्रानं बरं का त्यांच्या तोंडावरती मारल्यामुळं ते तोंड फुगल्या गेलं हनुवटीवर बरं का आणि म्हणून हनुमंत हे नाव माझ्या हनुमंतरायानं पडलं पण एवढंच नाही वायूला एवढा लागला महाराज त्याने श्वास रोखून धरला बरं का आणि मग सगळेजण देव शरणागती आले बरं का केशरी वायूंचे पुत्र ना महाराज माझ्या हनुमंतराय आणि मग त्यावेळी सगळ्या जेव्हा ठिकाणी माझ्या हनुमंतरायानं सर्वोपरी आपल्याला असणारं सर्व दान दिलं कोण शस्त्र अस्त्र कोण हार वगैरे सगळ्या गोष्टी महाराज एक देऊन माझ्या हनुमंतरायांना काय केलं तर सुशोभित केलं शक्तिवान असं बलवान असं केलं सर्व ठिकाणी आणि म्हणून असे नावारूपाला आलेले माझे हनुमंतराया तुम्ही कोण आहात तर रामाचे दूत आहात बरेच असे तुकोबराय म्हणतात रामाचं दूत असं म्हटलेलं आहे कधी तर बघा रावणाने सुद्धा कळवून नेलेली होती आता समुद्राच्या पलीकडे लंकेमध्ये त्यावेळी प्रभू रामचंद्र सीतामातेचा शोध घेत अरण्यामधून जात असताना हनुमंतरायाची भेट काय तिथं व्हावी हे सगळं एकत्र करून सगळ्यांना आता सांगत असताना तुम्हाला ठाऊक आहे आणि मग सुग्रीवाची मैत्रीचं काय झालं आणि सर्व सुग्रीवाची सेना प्रभू रामचंद्राला मदत करण्याकरिता सज्ज झाली आणि त्यावेळी सगळ्या योद्ध्यांना प्रभू रामचंद्राने बोलवलं जिथं म्हटले तुम्हाला सीताचा शोध लागेल त्या सीतेला म्हटली रामाची मुद्रिका द्यायचे सगळ्या योद्ध्यांमधून प्रथम जर कुणाला बोलावलं असेल तर हनुमंत रायाला माझ्या बोलवलं आणि राम नामाची मुद्रिका त्यांच्या हातामध्ये ठेवली आणि सांगितलं की जिथं राम नामाचा गजर चालू असेल तीच माझी पत्नी सीता असेल तिथला सगळा परिसर म्हणते आजूबाजूचा आरुष्यवेदी म्हणते राम नावाचाच गजर करत असतील असं प्रभू रामचंद्रांनी सगळं सांगितलं महाराज आपल्या अयोध्येतील सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी हनुमंतरायाने ओळख पडण्याकरता सांगितल्या आणि पाठवलं आणि मग हनुमंतराय महाराज लंकेमध्ये गेलेले थोडक्यात सांगतोय लंकेमध्ये गेल्यानंतर सीता माता कुठे ठेवली होती रावणानं अशोक वाटीमध्ये बरोबर ना त्या अशोक वाटीमध्ये म्हणजे हनुमंतराय गेलेले एका उंच अशा झाडाखाली सीता माता बसलेली होती खुश अवस्था झालेली होती महाराज आणि त्यावेळी हनुमंतरायामध्ये गेले ते सूक्ष्म रूप धारण करून गेले छोटस बरं का आणि मग त्या झाडावर जाऊन बसलेले रात्र झालेले आणि रात्र झाल्यानंतर त्याला अभंत शांत होता आणि मग हनुमंतरायाने आपल्या कार्याला सुरुवात केलेली सीता मातेने आपल्याला ओळखावं त्याच्याकरता काहीतरी ओळख सांगणं गरजेचं आहे ना अगोदर बरोबर ना आणि म्हणून प्रभूने त्या पद्धतीने सांगितलेलं होतं ते भजनाच्या माध्यमातून माझ्या हनुमंतरायांनी त्यावेळी प्रगट केलं महाराज बरं का सगळं असं म्हणतं शांत होता आणि मग माझ्या हनुमंतरायांनी भजन चालू केलं राम कहाणी
एखादी माहेरवासी मुलगी सासऱ्यामध्ये पाठवली, महिना झाला, 2 महिने झाले, कोणच तिकडे राहणार. आणि मग एखादा माहेरचा माणूस आल्यानंतर तिकडची सगळी कहाणी सांगत असताना जसं त्या मुलीला रडत होते की नाही, तसंच सीता मातेची अवस्था झाली. आज 6 महिन्यानंतर कोणतरी माझ्या प्रभूचं गुणगान गाणारा आलेला आहे बरं का. आणि म्हणून सीता मातेचे अश्रू वाहतात. त्याच वेळी सीता माता म्हणू लागली की रावण सुद्धा वेगळ्या प्रकारे या ठिकाणी सीता मातेला वश करण्याकरता नाना रूपाने समोर यायचा. म्हणून एका अर्थाने विश्वास सुद्धा बदलत होता. म्हणून म्हणू लागली राम नामाचं भजन करणारं कोण आहे माझ्या समोर आहे म्हटलं बरं का. त्यावेळी हनुमंतरायाने झाडावर उडी मारली आणि ते छोटस माणूस सीता मातेला पाहिलं, पुन्हा दुःखी झाले. एवढं म्हणजे माणूस हे काय आपलं काम करणार बरं का. राम नावाची मुद्रिका तर माझ्या प्रभू रामचंद्रांचीच आहे बरं का. पण एवढं माणूस एवढ्या माणूस कसं काय आपले चिंतेत राहिले. त्यावेळी माझे हनुमंतराय म्हणू लागले, माते प्रणाम असो, घाबरू नका बरं का. जय श्रीराम नावाचा गजर केला. बघा हनुमंतरायाने जेवढं कार्य करणार केली ती करत असताना पहिल्यांदा मुखामध्ये परमात्म्याचं नामचिंतन केलं. त्याच्याशिवाय पुढच्या कामाला हात लावत नसायचे. तुम्ही आम्ही करतो का महाराज, कुठलंही काम करत असताना केलं पाहिजे महाराज. म्हणून रामदास स्वामी सांगतात, प्रभाते मणी रामचरित गावा पुढे वैकरी पहिलं परमात्म्याचं नामचिंतन करा, मग कामाला सुरुवात करा. बघा काय आनंद मिळत असतो तो बरं का. हनुमंतरायाने तो अनुभवलेला आहे. आणि मग आपल्या मूळ रूपामध्ये माझे हनुमंतराय आले बरं का. आणि आपली ओळख करून देऊ लागले सीता मातेला. रामदास प्रीतमय मातृजानकी सत्य सपद करुणानिधानके यमुनेका मातुराय रामचंद्र सहदाय. माते राम नामाची मुद्रिका ही गीत घेऊन आलेलो आहे. मला प्रभू सांगितलेले दिवस त्याच्या जन्मामध्ये असणार आहे बरं का. आणि म्हणून ती कोण या ठिकाणी मी तुझ्या समोर सांगत आहे. आणि मग माझ्या सीता मातेला काय झाला तर विश्वास पडला की हा कोण आहे तर खऱ्या अर्थानं रामाचा दूत आहे. आणि म्हणून तो कोणाला सांगतात काय, शरण शरणाचे हनुमंता रामाचे दूत आहात बरं का. आणि म्हणून असे असणारे तुम्ही हनुमंतराया, तुम्ही केलेली भक्ती प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्या भक्तीच्या त्या वाटा आमच्यासारख्या बांधवाला दाखवा ना. तीच विनंती महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याला तुम्ही आम्ही प्राप्त करू शकतो. भक्तीच्या मापे मोजितो ऐका इतराने तत्वता नामोदने. भक्ती भक्ती म्हणजे नेमकं तरी काय, तर सतत परमात्म्याचं अनुसंधान राखणं यालाच नाथ बाबा भक्ती असं म्हणते. बरं का, समजलं ना तुम्हाला? सतत परमात्म्याचं अनुसंधान जागृती स्वप्ने सुशोभी या सगळ्या अवस्थेच्या माध्यमातून बरं का, उठता बसता खाता सगळ्या गोष्टीचं परमात्म्याची आठवण काढणं नाही का, याला तर भक्ती म्हटलेलं आहे. मग त्याला उदाहरण सांगायचं झालं तर आठवा द्वापरयुगातील गोपिकांनी परमात्म्याची केलेली भक्ती ती कशी होती. हा, काय काम करायचं महाराज त्या आई, काय काम करायच्या? नाही काल्याचे कीर्तन होतं की नाही? अरे त्या गोकुळतील गवळणी गोपिकांनी काय काम केलं? आपल्याकडे असणारं हिंदू महाराज विकायला जायचं हे त्यांचं काम असायचं. बरोबर. विचिता गोर सज्ञान हरे ओ हो विचिता गोर सज्ञान हरे याला म्हणतात भक्ती. तुम्ही आम्ही सुद्धा भक्ती करतो नाही अशा नाही. ज्या संसारावर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही प्रेम लावलेले तेच प्रेम उचलायचं परमात्म्याच्या भक्तीमध्ये साठवायचं. जे गोपिकांनी गोविंदाने केलं तसंच ना महाराज. असं केलं तर खऱ्या अर्थानं ती भक्ती परमात्म्याला आवडेल. याची थोडं भक्ती आवडते देवा संकर पावी माया संसाराची. संसारावर असलेली माया म्हणजे प्रेम उचलायचं आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. खऱ्या अर्थानं ती भक्ती देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अशा भक्तीच्या त्या वाटा मला तुकोबाऱ्या म्हणतात की दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये दावाव्या सुभटा. आणि सुभटा हे विशेष वापरले म्हणजे कुशल योगता. बरं का, 400 योजन समुद्र पार करून जाणारा माझा दुसरा कोणी हनुमंतराय आहे. बरं का, उड्डाण करून गेले. काय संकट आली, पहिली सुरक्षा आली तुम्हाला खाणार. बरं का, तिच्याकडून आशीर्वाद प्राप्त केला. दुसरी सिंहणी राक्षसीने आली, हनुमंतरायांची छाया पकडून धरली, तिला गजेनं हनुमंतरायांनी मारलं. तिसरं लंकेच्या दारामध्ये गेल्यानंतर
लंकेनी होती ना तिला मुष्टी प्रहार करून मारून टाकलं महाराज पुढे गेले सीतामातेचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला म्हणू लागले मला भूक लागलेली आहे आता म्हणू लागली जवळ म्हटले बघा परंतु झाडावरचं फळ खायचं नाही पडलेलं खायचंय म्हणून पडत्या फळाच्या आज्ञा मारून हनुमंतरायाने आपल्या शक्तीने झाडं हलवली उपटून काढलेली पडलेली फळं खाऊ लागली एवढ्यामध्ये सगळे रावणाचे सैनिक होते की नाही ते खाऊन आले अशी हजारो सैनिकांना माझ्या हनुमंतरायाने मारून टाकलं शेवटी रावणाचा पुत्र इंद्रजित पराक्रमी आला त्याला सुद्धा हनुमंतराय आवडणारे नव्हते परंतु रावणाचं बळ किती आहे हे पाहण्याकरता शत्रूच्या पक्षामध्ये जाणं गरजेचं आहे आणि म्हणून हनुमंतरायांनी ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घेतलं महाराज रावणाच्या समोर गेले रावणाला सांगितलं समजा अरे ज्या प्रभू श्री रामचंद्रांची भार्या तू म्हटले घेऊन आलेले तो साक्षात ब्रह्मांडाचा मालक दत्तात्रेयाचा परमात्मा आहे साधा सर्वसाधारण मनुष्य नाही बरं का समजावून पाहिलं दुसऱ्याची स्त्री पूर्ण नाही ते आपले नाही माते समान मानलं पाहिजे सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु अंताने भरलेला रावण त्याला राग आला ना मला आणि म्हणू लागला माझ्या समोर मला तत्वज्ञान शिकवणारा तू कोण तू सर्वसाधारण म्हटले या ठिकाणी बळकट आहे बरं का आणि मग आपल्या सेवकाने आदेश दिला त्यांचं प्रेम कशावर आहे तर शेपटीवर आहे मग शेपटीला सगळे मुलाला कपड्याने म्हटले आग लावून द्या रावणाची दाढी झाली बरं का हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली रावणाची दाढी झाली एवढंच नाही तर लंका सुद्धा मला जाळून टाकली जी भगवान शिवशंकरांनी रावणाला दिलेली होती तिचा गैरवापर होऊ लागला म्हणून त्याच भगवान शिवशंकरांनी हनुमंतरांच्या रूपाने येऊन दिलेलं जे होतं ते पुन्हा हिरावून घेतलं म्हणून देव देत असतो तर त्याचा वाईट मार्गाने वापर केला तर घेण्याकरता सुद्धा तो देत असतो मला बरं का येथे तेव्हा देते ऐसा असं शिकू उदार हे परमात्म्याचे कार्य करणारे म्हणून ध्यानामध्ये ठेवावं अशी लंकाई झाली आणि म्हणून एक उत्कृष्ट असं कार्य माझ्या हनुमंतराने केले म्हणून सुवटा म्हणजे कुशल योद्धा त्याला या ठिकाणी म्हटलेले असं हे हनुमंतराया आज संपूर्ण जगतामध्ये परमात्म्याच्या नामस्मरणाच्या माध्यमातून कीर्तिवंत आहे तुम्हाला आम्हाला सुद्धा सुद्धा त्या परमात्म्याला कीर्तिवंत कृपाशीवर आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरिता लागून या पाया विनवितो तुम्हाला करताळी फुलाम केला विठ्ठल विठ्ठल नावे हा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळामध्ये स्वर्गामध्ये नाम परमात्म्याचे म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणायचे बरं का सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम एक 2 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम Thank you.
Thank